पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आपल्याला कमी मार्क्स येत आहेत का, ते जर आपल्याला वाढवायचे असतील तर नक्की कशा पद्धतीने तयारी करावी लागणार आहे. पोलीस भरतीची जे काही 40, 50, 60, 70, 80 तुमचे जे काही मार्क्स येत आहेत त्याला 90+ घेऊन जाण्याची जी काही फुल स्ट्रॅटेजी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो बघा, आपल्याला जर चांगले मार्क्स घ्यायचे असतील, 90+ मार्क्स मिळवायचे असतील तर पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल की पेपर समजून घ्यावा लागेल. पहिली गोष्ट काय असणार आपली की पेपर समजून घेणे. आता पेपर समजून घेण्यासाठी तुम्हाला पेपर सोडवावे लागतील. ऑब्व्हियसली तुम्ही काही पेपर सोडवलेले असतील. आता पेपर सोडवताना आपल्याला पेपर पॅटर्न लक्षात येतो की कशा पद्धतीनं पोलीस भरतीला प्रश्न येतात. ठीक आहे, आता बघा, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, तुमच्या आजूबाजूच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील, तुम्ही जिथं कुठं शिक्षण घेताय, समजा ट्रेनिंग घेताय अकॅडमीमध्ये, तिथे असेल, तुमच्या लायब्ररीमध्ये असेल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल, तुम्हाला ना पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचे 3 ग्रुप बघायला मिळतील. पहिला ग्रुप असतो एक साधारणतः नव्यानं तयारी करणारा, त्याचा एक जो काही स्कोर आहे तो त्याचा 60 पेक्षा खाली असतो, म्हणजे -60. हा पहिल्या टप्प्यातला विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे नव्यानं तयारी चालू केलेली असते आणि थोडाफार अभ्यास केलाय, 60 पर्यंत गेलाय. ठीक आहे, हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा बघायला मिळत असेल तुम्हाला 60 ते 85 वाला. हा पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा. 60 ते 85 वाला हा जो टप्पा आहे तो, आणि तिसरा जो टप्पा आहे तो 85+ म्हणू शकतो आपण, किंवा आपण त्याला 90+ मध्ये पण कॅल्क्युलेट करतोय. हा तिसरा टप्पा. मित्रांनो, आता मेन मुद्दा असा आहे की सिलेक्ट जर व्हायचं असेल आपल्याला ह्या भरतीमध्ये, मग ते तुमचं मुंबईचा पेपर असू देत किंवा येणारी कुठली पुढची भरती असू देत, याच्या पुढे जर कॅल्क्युलेट केलं भरती सगळ्या, तर तुम्हाला ह्या तिसऱ्या टप्प्यात येणं खूप गरजेचं आहे. याच्याशिवाय आपलं सिलेक्शन होत नाही. ठीक आहे, आता मेजर प्रॉब्लेम लक्षात आलाय, आपण कुठल्या टप्प्यात आहात हेही तुम्हाला लक्षात आलं. कमेंट करून सांगण्याची आवश्यकता नाही याच्यावरती की मी दुसऱ्या टप्प्यात आहे, पहिल्या टप्प्यात आहे. ते तुम्हाला स्वतःला माहिती आहे की आपण कुठल्या टप्प्यात आहात. ठीक आहे, आता जर पहिल्या टप्प्यात असेल तर आपण काय केलं पाहिजे, पहिल्या टप्प्यातून आपण दुसऱ्या टप्प्यात येण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि जर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये असू तर तिसऱ्या टप्प्यात येण्यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही नव्याने सुरुवात केली आहे, हा पहिला टप्पा तुमचा चालू असेल. याच्यामध्ये तुम्ही काय करणं गरजेचं आहे, PYQ प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर सोडवले तर तुम्हाला स्कोर वाढताना तुमचा दिसतो. आणि टार्गेट काय करणं गरजेचं माहिती आहे का, सिलेबस. या विद्यार्थ्यांनी टार्गेट करणं गरजेचं आहे की सिलेबस, म्हणजे जो काही सिलेबस आहे पोलीस भरतीचा डिझाईन केलेला. जर तुम्हाला माहित नसेल तर आपले प्लेलिस्ट बघा, पोलीस भरती सिलेबस नावाची प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलला. याच तुम्ही सिलेबस मध्ये ते बघू शकता की आपला नक्की काय सिलेबस आहे पोलीस भरतीचा. जो तुमचा पोलीस भरतीचा सिलेबस आहे तो जर तुम्ही मिळवलात, म्हणजे पूर्ण माहिती करून घेतलात, समजून घेतलात, अभ्यास केलं थोडक्यात, तर तुम्हाला 60 पर्यंतचं सहज स्कोर येतं. 60-70 पर्यंत पण विद्यार्थी मित्र जातात. ठीक आहे, आता हा जो स्कोर आहे ना, तर याच्यामध्ये हे 3 पर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बघा, लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपला म्हणजे त्याचा महत्वाचा मुद्दा हा आहे की मी लवकरात लवकर या स्कोरला कसं अचीव्ह करू. ठीक आहे, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास, याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, 60 ते 85 पर्यंत जाण्यासाठी, पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टॉप प्रायोरिटी टॉपिक काढायचे. आता टॉप प्रायोरिटीचे जे काही टॉपिक आहेत, टॉप प्रायोरिटी टॉपिक म्हणजे काय की प्रत्येक पेपर तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की असे तुम्ही 10-15 जर पेपर सोडवून बघितलेत, एखादा विषय घेतलात, फॉर एक्झाम्पल तुम्ही गणित विषय घेतला, तर गणित विषयामध्ये तुम्हाला माहिती आहे की टॉप प्रायोरिटीमध्ये वयवारी, सरासरी, शेकडेवारी, संख्या, हे जे टॉपिक आहेत की नाही याच्यावरती वारंवार परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. ते टॉपिक पहिल्यांदा काय करायचे, एकदम डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आणि असं जर आपण केलं तर मला असं वाटतं की तुम्ही 60 ते 85च्या ह्या गटामध्ये येऊ शकता पहिल्या टप्प्यातून, जास्त फोकस त्या टॉपिक वरती करून. दुसरी गोष्ट, इथून पुढे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं त्या गोष्टीमध्ये तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा, आता परीक्षेला असं होतं की नॉर्मल मार्क्स मुलांना हे जे मिळतात दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण म्हणतोय, तर ते वरच्या अभ्यासामध्ये मिळतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही समास बघताय, मराठीमध्ये आहात समजा, तर समासातले तुम्हाला ते नॉर्मल 4 प्रकार माहिती असणं, त्याची उदाहरणं माहिती असणं किंवा त्याच्यावरती आलेले प्रश्न सोडवता येणं. फॉर एक्झाम्पल तत्पुरुष समास असेल, द्वंद्व समास असेल, बहुव्रीही असेल. ठीक आहे, जे तुमचे समाजाचे नॉर्मल 4 प्रकार आहेत तेच तुम्हाला फक्त माहिती आहेत, आणि त्याच्यावरची उदाहरणं आली की तुमची चुकत नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचा स्कोर 80-85 पर्यंतचा आहे. जर त्यातल्या उपप्रकारावरती प्रश्न गेला, कर्मधारय समास वगैरे किंवा आतमधल्या इतर समासांच्या अजून त्याच्या आतमध्ये जे उपप्रकार असतात
त्याच्यावरती परीक्षेला जर प्रश्न गेले तर आपल्याला मात्र अडचण होते. समजताय का? आता तिथं तुमची जर अडचण होत असेल तर तुम्हाला त्या गोष्टीवरती काम करावं लागेल. प्रायोरिटी टॉपिक तर केलं तुम्ही, वरच्या गोष्टी केल्यात तर तुम्हाला यश मिळत नाही. तुम्हाला अजून डीपली जावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल की मला कुठं अडचण येते. समजतात? त्या टॉपिकवरती जर काम केलं तर तुम्हाला पहिल्या टप्प्यात जाता येईल. सब प्रकारांवरती सुद्धा म्हणजे उपप्रकारावरती सुद्धा तुम्हाला काम करावं लागेल. इथं गणित सारखा विषय असेल तर तुम्हाला बेसिक टाईप जे आहेत गणिताचे तर ते तुम्हाला येतात. म्हणजे तो टॉपिक येतो असं वाटतं सुरुवातीला मला कंप्लीट झालं जसं वयवारी वगैरे, पण वयवारीमध्ये सुद्धा हाय लेवल क्वेश्चन येणं, मग ते तुमचे जर तुम्ही व्यवस्थित केलेले नसतील तर तुमचा स्कोर येतच असेल, तुम्ही या गटात असाल. तिथून थोडंसं अजून चांगली प्रॅक्टिस करून व्यवस्थित तयारी करून तुम्ही पहिल्या गटामध्ये येऊ शकता. म्हणजे 90+ मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या टॉपिक वरती काम करावे लागेल. आता जो तिसरा टप्पा आहे की नाही, एकदमच तुम्ही 90+ मध्ये जर जायचं असेल, जो आपला आजचा मेन व्हिडिओचा टार्गेट आहे ते की फुल स्ट्रॅटेजी आपण बघतो. अगदी पहिल्यापासून बघितलं आपण. पहिली गोष्ट तुम्ही जर नवीन असाल तर हे गोष्ट करा. दुसरं तुम्ही टॉप प्रायोरिटीचे टॉपिक काढा. टॉप प्रायोरिटी टॉपिक काढून त्याच्यातले पण सबपार्ट जर तुम्ही नसेल केलेत किंवा तुमचे चुकत असतील, मी गॅरंटेड सांगतो मित्रांनो तुम्हाला, तुम्ही जर ह्या दुसऱ्या टप्प्यात असाल 70, 85, 80च्या ह्या रेंजमध्ये असाल तर तुमचे बघा साधारणतः मी जसं म्हटलं तसं समाजाचे नॉर्मल प्रश्न चुकत नसतील तुमचे. डीप क्वेश्चन गेला की नाही की चुकतो. वयवारीचा नॉर्मल क्वेश्चन तुमचा चुकत नसेल, डीप क्वेश्चन म्हणजे हाय लेवलला गेला तरच तुमचा चुकतो. समजतंय? तर त्या विद्यार्थी मित्रांनी काय केलं पाहिजे, ते शोधलं पाहिजे की मला माझं चूक कुठे होते. आता समजा साधं उदाहरण आहे, मराठीमध्येच घ्या परत, नामामध्ये. तर नामाचे नॉर्मल प्रकार आहेत, त्याच्यावरती तुम्ही परीक्षेला प्रश्न सोडवताय ते ओके आहे, पण त्याच्यामध्ये पण परत उपप्रकारावरती किंवा स्थानिक काही क्वेश्चन असतात त्याच्यावरती गेलो की अडचण येते. ठीक आहे, मग तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल, म्हणजे तुम्ही हा स्कोर अचीव करू शकता. आणि 90+ मध्ये आता पूर्ण पेपर 100 मार्क्सचा आपण सोडवतोय, तर त्या 100 मार्क्सचा पेपर सोडवल्याच्या नंतर काही प्रश्न असे असतात की जे तुमच्या प्रायोरिटी टॉपिकचा तर संबंधच येत नाही, तुम्ही बऱ्यापैकी कधी कधी बघितलेलं सुद्धा असतात किंवा कमी वेळा बघितलेलं असतं. ठीक आहे, तर अशा पॉइंटला तुम्ही टार्गेट करणं गरजेचं आहे किंवा अशा टॉपिकला टार्गेट करणं गरजेचं आहे. आणि ते टॉपिक जे खूप कमी लोक करतात ते तुम्हाला करावे लागतील, त्यावेळेस तुमचा स्कोर हा 90+ जाईल. ओके, म्हणजे 90+ जाण्यासाठी रेअर केसेस मधले जे आधी त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक करंट वगैरे येऊ शकतं, जास्त करंट असेल ठीक आहे तुम्हाला कव्हर करावं लागेल. ओके, आणि दुसरा पॉइंट आपण बोलू शकतो याच्यामध्ये की तुम्ही एक एक टॉपिक तुमचा परफेक्ट होतोय का किंवा कम्प्लिटली तुम्ही त्या टॉपिकला न्याय देताय का किंवा त्याच्यावरती आलेले सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येत आहेत का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ पुन्हा तोच घेऊ वयवारी समजा आहे गणितामध्ये, तर वयवारीचे सगळे प्रश्न सगळ्या प्रकारचे मला सुटतायत का हे बघणं पण गरजेचं आहे. ते बघण्यासाठी तुम्ही आपण एक काम करू शकतो. मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे. मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 99 रुपीज मध्ये सर्वच विषयांचे जे काही टॉपिक आहेत आपले टॉपिक वाईज तुम्हाला टेस्ट मिळतील. अगदी वयवारीचे 50 प्रश्न बघायला मिळतील एकाच टॉपिकचे, सर्व प्रकारचे, म्हणजे नॉर्मल क्वेश्चन, मिडल लेवल क्वेश्चन, हाय लेवल क्वेश्चन, हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील. आणि यातले तुमचे किती बरोबर येतात हे बघा, चेक करा तुम्ही. समजताय? ती तुम्ही लाईव्ह टेस्ट घेऊ शकता. मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन आहे आपलं, ते डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये मिळून जाईल. काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे, बाकी 90+ मार्क्स घेण्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, हे डायरेक्ट कोणाला नव्याने आता सुरुवात केलेली 90+ मार्क्स घेणं एवढं सोपं नाही. समजतंय? तुम्हाला एक एक टप्पा क्रॉस करत करत यावं लागणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला जो काही टार्गेट आपला आहे सिलेबस, टार्गेट सिलेबस हे मिशन हाती घ्यावं लागेल. सिलेबस पूर्ण पहिलं करणं गरजेचं आहे. सिलेबस पूर्ण तुम्ही 60, 65 पर्यंत किंवा 70 पर्यंतही जाऊ शकता. ठीक आहे, त्याच्या पुढे 60 ते 85 मध्ये यायचं असेल तर ते टॉप प्रायोरिटी घेऊन त्याच्या डिटेलमध्ये जाणं आणि त्याच्यामध्ये पण टॉप प्रायोरिटी नॉर्मल डिटेलमध्ये न जाता अजून डिटेलमध्ये जाणं, सबपार्ट पर्यंत जाणं. समजतंय? मग तुम्ही 85 क्रॉस करू शकता. आणि तिसऱ्या टॉपिक मध्ये मी तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला सांगितलं 90+ जाण्यासाठी तुम्हाला खूप कमी वेळा त्या टॉपिकवरती परीक्षेला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल आता मराठीतच जर तुम्ही गेलात तर तुम्हाला संधी घ्या, शब्दांच्या जाती घ्या, हे खूप वेळा प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, मग हे प्रश्न कुठे येतात? त्या प्रायोरिटीमध्ये तुम्ही घेणार. आता गणितात असेल तर तुम्हाला वयवारी, सरासरी वगैरे असे प्रश्न येणार. ठीक आहे, आता गणितातला तुम्हाला मिश्रण टॉपिक आहे समजा, म्हणजे रेरेस्ट ऑफ रेअर्स, म्हणजे त्याच्या तुम्ही खूप कमी वेळा, म्हणजे त्याच्या परीक्षेला प्रश्न आहे ना, तुम्ही 50 प्रश्नपत्रिका सोडवल्यात ना तर तुम्हाला 2-3 प्रश्न बघायला मिळतील. समजताय? असे टॉपिक आहेत ना मुलं दुर्लक्षित करतात, म्हणजे त्याची रिव्हिजन थोडक्यात कमी करतात. तर तुमच्याकडून ते व्हायला नको. येतोय ना कधीतरी प्रश्न, म्हणजे तो मेरिट क्वेश्चन ठरू शकतो. तर तुम्ही 90+ जर तुम्हाला जायचं असेल तर तेही टॉपिक तुम्हाला करायचेच आहेत, पण ते कधी करायचे हे ठरवा. ह्या पहिल्या टप्प्यातून तुम्ही 2 टप्पे क्रॉस करा. मग तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर जे काही प्रश्न तुम्हाला जमत नाहीत
100 प्रश्न सोडवल्यानंतर प्रॅक्टिसमध्ये. जे जमत नाहीत ते पण प्रश्न एक टॉपिक असतो मित्रांनो, त्या एका टॉपिकवरती तुम्ही काम करा, म्हणजे तुम्हाला 90+ मार्क्स घेऊन जाता येतील. बघा, याच्या व्यतिरिक्त वेगळं असं काही नसतं, यशाला शॉर्टकट नाही. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असतं की काहीतरी थंबनेल बघितले सरांची की बाबा असं लगेचच मार्क्स मिळतील वगैरे, फक्त तेवढा व्हिडिओ ऐकून वगैरे काम होईल असं नाही. प्रत्यक्षात मेहनत मित्रांनो घ्यावीच लागेल आणि ती तुम्हालाच घ्यावी लागेल. तुम्हाला जर वर्दी घालायची तर मेहनत सुद्धा तुम्हालाच घ्यावी लागेल, हे लक्षात ठेवा. बाकी गोल्डन रूल आहे मेहनत. तुम्ही यशाची त्रिसूत्री ऐकली असेल तुम्हाला, कठीण मेहनत, कठीण मेहनत, कठीण मेहनत, समजतंय. याच्याविषयी दुसरं तुम्हाला काही करता येणार नाही. फुल फोकसने तुम्हाला ह्या टप्प्यावाईज तुम्हाला काम करावं लागेल आणि अशाच पद्धतीनं तुम्ही 90+ करू शकता, समजताय का. बाकी दुसरा कुठलाही पर्याय नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. ठीक आहे, धन्यवाद.